फट पाटल. चला अक्षय गायकवाड वेळ घेऊ नका. चला अंपायर आपण विनंती असेल चला ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण उपस्थित व्हा ऑन फील्ड. चला विष्णू शिंदे सर आणि त्याच दरम्यान सनी चलेस अंपायर सर तुम्हाला विनंती असेल चला ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण जायचंय. चर्चा चालू आहे. आपण पाहतोय बदलापूर संलग्न वांगणी असोसिएशनचे अध्यक्ष मॅडी सर आणि का चांगला बॉल चालला लॉंग लेगच्या दिशेने एक टप्पा घेत बॉल सीमा पार. हा पहिला वार मराठा लायन्स टीमचा धावा मिळतात 4. संघाची धावत संख्या वाढवण्याचं काम मैदानामध्ये लकीच्या माध्यमातून होत आहे. ओ सॉफ्ट डिसमिसल चेंडू हवेमध्ये होता बराच काळ आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी दूरवरती होते. सागर चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावांचा वेळ होता अवधी होता आणि या 2 धावा या ठिकाणी एकवटल्या सुद्धा जातात. टीमची टोटल स्कोर कार्ड मध्ये आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात की पहिल्या षटकामध्ये 9 होते. या षटकामध्ये पर्यंत 9 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर सरासरी 30 मेंटेन केली आहे जी पहिल्या षटकामध्ये होती. शेवटचा अंतिम बॉल आता बॉलिंग ट्रॅकवरती मयूर जाधव राऊंड विकेटने ऑन साइडला वळवलाय. जागा बनवली आहे फटक्यासाठी. वॅकंट एरिया होती क्षेत्र मोकळं पाहिलंय आणि तिथे मात्र फटका एक्झिक्यूट केला. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन धावा मिळतील 4. बॅटिंग करत असताना टीम्स मराठा लायन्स संघाला हा चौका. काल परवाच जो गायक या गाण्याचा आहे मयूर नाईक जो बदलापूरमध्येच होता. एक चांगला कार्यक्रम त्याने अटेंड केला आणि अत्यंत सुंदर आवाज आणि त्याच्या आवाजाच्या जोरावरती सध्या संपूर्ण महाराष्ट्राला ज्याने बेड लावलंय तो मयूर नाईक. त्याचं हे संगीत तुम्ही पाहतात. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये 22. चांगले बॅटिंग चांगला स्टार्ट मिळालाय मित्रमंडळींना आता मराठा लायन्स संघाला. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केलाय. पॉवर पॅक बॅटिंग करत असताना मराठा लायन्स संघाचे बंटी बाद झाला परंतु इथे जिम्मेदारी घेतली आहे. म्हटलं जातं ना एखाद्या खेळाडूने जी कोणत्याही डावाची जिम्मेदारी घ्यावी लागते आणि तसा प्रयत्न आता बंटी बाद झाल्यानंतर लकी आणि त्याच्या साथीनं आशिष. संघाची धावत संख्या 22 आहे 22. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा चालू आहे. नक्कीच आपण पाहतो एरंजाड गावामध्ये मयूर नाईकला ऐकलं असेल आमचे टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्टची टीम सांगते आणि लॉंग ऑफच्या दिशेने फटका फसला होता. झैल ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी आपण पाहतो. पहिल्या 17 मध्ये जो खेळ चालू आहे सागर इरमाळी आपण पाहतो चांगली गोलंदाजी करतात. त्याच्या गोलंदाजीला दाद द्यावी लागेल. पहिला चेंडू डॉट टाकला त्यानंतर चेंडू हवेमध्ये बराच काळ होता. क्षेत्ररक्षक जज करत असताना झेल ड्रॉप सुद्धा करण्यात आला. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो शांत क्रिकेट. एक सिंगल घेण्यात 25 धावा धावफलकामध्ये आहेत. 25 षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. सागर इरमाळी समोरच्या एंड कडून तुम्हाला पाहायला मिळेल शिव प्रतिष्ठान SPPL चे कटआउट तुम्ही पाहतायत. ऑन साइडला वळवला बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडूला गॅदर करतील. फेक सुरेख पाहायला मिळते. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धावेने संघाची धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो मुसंडी मारती आहे. कदाचित प्रत्येक बॉलवरती दुहेरी धाव त्यानंतर चौकार षटकार जर आला
तर मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न टीम मराठा लायन्स सुद्धा करते. सतीश चोरगे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत, स्ट्रॉंग अपील आणि कदाचित आपण पुन्हा एकदा पंच सहमत नाही आहेत. विष्णू शिंदे सरांना तुम्ही पाहतायत. सतीश भाई चोरगे यांचं या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत. क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि कदाचित आपण पाहतो क्रिकेटचं वेड या ठिकाणी आपण पाहतो प्रत्येकाला. ज्या क्रिकेटचा जन्म खऱ्या अर्थाने इंग्लंडमध्ये झाला आणि त्याच्यावरती प्रेम केलं ते तुम्हाला भारतीयांनी आणि ते बॉल चाललाय सीमा पार. कदाचित झेल घेतल्यानंतर त्याचा मोह त्याला आवरला नाही आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे आपण पाहिलं तर चेंडूला घेऊन ते बाहेर चाललेत. धाबा मिळतील 6, पूर्णपणे टच होते बाउंड्री लाईनला आणि आता षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये धाबा होत आहेत एकंदरीत 34 धाबा. तो ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच आपल्या समोर आलाय. हे पाहू शकता ऑन साइडला फटका चांगला होता, फुटवर्कचा वापर होता आणि प्रचंड ताकद झोकली बॅटरने आणि त्यानंतर एफर्ट बघा या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा झेल त्याने टिपला होता परंतु खाली लाईनला पूर्णपणे टच होता. अक्षयच्या या एफर्टसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय शुभम पवार यांच्या वतीनं. ते पारितोषिक उद्या आपण डिस्ट्रीब्यूट करू. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 34 धाबा फलकावती आहेत. 11.33 च्या सरासरीने या धाबा बनवण्यात आलेले आहेत. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज सतीश. चला ऑफिशियल पंचांना विनंती राहील की आपण लवकरात लवकर छावा टायटन्स संघाला सुद्धा विनंती आहे जास्त बेल घेऊ नका कारण 25 मिनिटांचा बेल तुमच्यासाठी देण्यात आलेला आहे. हे लक्षात असू द्या कारण ऑलरेडी आम्ही जवळ 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक अनाउन्समेंट केला परंतु त्याहीपेक्षा जास्त वेळ प्रत्येक संघाला दिलेला आहे. हो या दरम्यान टॉपेज इथे मात्र प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही आहे आणि ते आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. झेल बादच्या रूपाने आणखीन एक धक्का लागेल मराठा लायन्स संघाला. फलंदाज बाद. संघाची धाबा संख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 34 धाबा आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एकट्या बंटीने 31 धाबा बनवल्या होत्या आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर मराठा लायन्स संघाच्या 34 धाबा आहेत. धाबा संख्या धावफलकामध्ये 34. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती मिळाली
विकेट सतीशला. याच दरम्यान आपण पाहिलं तर शिव प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. शिरगाव परिसर प्रीमियर लीग 5व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. कल्पेश भोसले असतील, शुभम पवार, त्यानंतर ओमकार सुरबळ असतील, अनुज मोरे असतील, अमोल मोरे, अक्षय गायकवाड आणि संदीप लिंबोरे, सर्व आयोजनकर्त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आपण करू. कारण सातत्य टिकवणं, स्पर्धा भरवणं सोपं नाही आहे मित्रांनो. क्रिकेट म्हटलं तर जेव्हा क्रिकेटची स्पर्धा असते तेव्हा प्रत्येकाला हेच माहिती असतं की या स्पर्धेच्या मागे फक्त पैसे कमवण्याचा हेतू असतो. परंतु अगदी आपण पाहतोय पैसे कमवण्यामागे आयोजकांना विचारा की या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतो सातत्य टिकवणं किती महत्त्वाचं आहे. पैसा कमवणे हा हेतू नाही, परंतु नावासाठी सातत्याने, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, फक्त आणि फक्त शिरगाव गावाच्या नावासाठी ही स्पर्धा या ठिकाणी भरवली जाते. सतीशला तुम्ही पाहतायत आणि दरम्यान चांगली गोलंदाजी त्याने केली. विकेट आणि त्यानंतर लेग बाईज एक सिंगल आली. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी फार आता थोडीशी सुस्तावली आहे. चौथ्या षटकामध्ये 4th ओव्हर इन प्रोग्रेस. फलंदाजाला विनंती राहील की आपण या ठिकाणी जे गणेश आणि आशिष मैदानावरती खेळतात चांगली पार्टनरशिप बिल्टअप करणं गरजेचं आहे. कारण ज्या चर्चांना उदाहरण आलंय की मराठा लायन्स संघ ज्याने मात्र आज या स्पर्धेमध्ये तब्बल 70 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा रेकॉर्ड या संघाच्या नावावरती आहे. पहिल्या मॅचमध्ये 71 धावांचं भलं मोठं अगदी आपण पाहिलं तर धावसंख्या उभी करण्यात आली. त्यानंतर 77 धावा सुद्धा या संघाने बनवल्या. तिथे 78 चेस करण्यात आल्या आणि 72 धावा ज्या मात्र डिफेन्स करण्यात आल्या. एक सामना त्यांनी जिंकलाय, एक सामना जरूर त्यांनी गमावलाय. जर कदाचित तो सामना मराठा लायन्स संघाने जिंकला असता तर कल्पक रायझिंग स्टार आणि छाबा टायटन्स यामध्ये तुम्हाला युद्ध पाहायला मिळालं असतं. ही कॉम्पिटिशन असते, परंतु आता कल्पक रायझिंग स्टार हा संघ पूर्णपणे सेफ झालेला आहे. पॉइंट टेबलवरती त्यांनी मात्र टॉप केलेलं आहे आजच्या दिवसामध्ये. ऑन साइडला आडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक आपण पाहतो डीप मध्ये चाललाय. एक सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी जरूर मिळत आहेत. पंच सहमत नाही आहेत. 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकामध्ये पहिलं सत्र आपण पाहतो. पहिला डावाचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावा आहेत. 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे अंतिम 2 बॉल आपण पाहणार आहोत. गोलंदाज शेवटचा 1 बॉल या ठिकाणी शिल्लक असणारे सतीश याला तुम्ही पाहतायत. धावा धावफलकावरती 38 धावा आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा या विभागामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. या क्रीडानगरी मध्ये जेव्हा ग्रामीण क्रिकेट रेग्युलर फॉर्मॅटच्या मॅचेस होतात, अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. आणि आता शिरगावकरांच्या अभिमानाची स्पर्धा अर्थातच SPPL. हो, यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. भन्नाट वेग होता, फटका प्रतिम पाहायला मिळाला. धावा सुद्धा चांगला समजतील. प्रयत्न आपलातून होते चेंडू अडवण्याचा, परंतु शेवटच्या क्षणाला जणू काय या फटक्याचा चटका हाताला लागला असेल. बॉल सीमा पार. 4. क्रीडा क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर ही क्रिकेटची स्पर्धा अर्थातच SPPL शिरगाव परिसर म्हटलं तर भरपूर मोठा आणि या परिसरातून उचललेले सर्व हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघ मालकाला 12 खेळाडू देण्यात आले आणि त्या 12 खेळाडूंमधून एक संघ अतिशय तुल्यबल निवडला गेलेला आहे. जे
8 संघ या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. आज 4 संघ, उद्या 4 संघ. आज 4 संघातून 2 संघ किमान पारितोषिकाचा हकदार बनतील आणि उद्या 2 संघ किमान पारितोषिकाचा हकदार बनणार आहेत आणि 2-2 संघांना मात्र या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल. त्यांना मात्र स्ट्रगल करावा लागणार आहे. जे संघ पराभूत झालेले आहेत त्या संघांना पुढच्या वर्षी या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. शेवटचा अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज तुकाराम. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत. ना कोणता डिसिजन नसेल कारण त्यांना विकेट सॅक्रिफाईस करायची आहे. डॉट बॉल आलाय फॉर द विकेट. ओ बाटची कडा मागे चाललाय बॉल आणि ते मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने अत्यंत चांगली स्पर्धा शिव प्रतिष्ठान या नावाने प्रत्येक वर्षी स्पर्धा वेगवेगळी संकल्पना घेऊन अगदी आपण पाहतोय आपल्या सर्वांच्या भेटीला येत असते. बघाशीचा मी उल्लेख केला की ही स्पर्धा ना पैशासाठी ना स्वार्थासाठी फक्त आणि फक्त शिरगाव गावाच्या अस्मितेसाठी प्रतिष्ठेसाठी ही स्पर्धा या ठिकाणी भरवली जाते. 5व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. सातत्य टिकवणं फार महत्त्वाचं आहे. 4 वर्ष ही स्पर्धा आपण पाहिली. अशाच वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळाली परंतु आता त्याही पेक्षा चांगलं स्वरूप या स्पर्धेला देण्यात आलेलं आहे. हो बॅटची कडा मागे थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल झालाय. सागर बीट होत आहेत आणि आता बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. जमिनीला घासत पुसत चाटत बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. संपूर्ण आयोजन कमिटीची भरपूर मेहनत आहे. जेव्हा ही स्पर्धा आपण भरवत असो किंवा एखादा कार्यक्रम कोणताही करत असो तिथे आपण नेहमी म्हणत असो की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा जसा हात असतो परंतु या स्पर्धेमागे अगदी आपण पाहतोय सर्व आयोजन कर्त्यांचा हात आहे. अर्थातच मग आमचे कल्पेश भोसले असेल, KB शुभम पवार असतील, ओमकार सुरवळ असेल, अनुज मोरे असतील, अमोल मोरे असतील, अक्षय गायकवाड असतील आणि संदीप लिंबोरे असतील. या सर्वांचं विशेष कौतुक. आधारस्तंभ म्हणून आमच्या कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांचं नेहमीच मोलाचं मार्गदर्शन असं आणि त्यांच्याच संकल्पनेतून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली जाते. शेवटचं अंतिम षटक. अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. हो या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला जज करतायत आणि कॉट हँड बोल्ड. फलंदाज झाला बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम मराठा लायन्स संघाला. फलंदाज बाद. या संघासमोर असणारे शेवटचा बॉल तो सुद्धा राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती. फलंदाजाकडे बाद होईल आणि आता आपण पाहतोय 53 धावा धाव फलकावरती आहेत. 54 धावांची गरज असणार या मॅच मध्ये. टीम छावा टायटन्स या संघाला विजयासाठी जर मात्र या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरी गाठायची आहे तर या 54 धावा कशा पद्धतीने चेस करेल टीम छावा टायटन्स
की हा धाबा डिफेंड करेल मराठा लायन्स संघ, याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल. परंतु द्वितीय सत्र मला जेव्हा सुरुवात होणार आहे तत्पूर्वी ऐकूया DJ बॉबीच्या माध्यमातून एक चांगला संगीत. टॉस सुद्धा आपण घेणार आहोत नेक्स्ट मॅचचा. मिसा टायटन्स आणि कल्पक रायझिंग स्टार या दोन्ही संघांना विनंती राहील की आपण टॉससाठी यायचंय. अंशुल या ठिकाणी उपस्थित आहेत. कल्पक रायझिंग स्टार. अंशुलच्या चेहऱ्यावरती भरपूर स्मित असते, कारण संघाने टॉप केलेले टेबल टॉप आजच्या दिवसामध्ये. तो संघ ऑलरेडी क्वालिफाय, परंतु एक अगदी आपण पाहतोय विरंगुळा म्हणून आता हा शेवटचा सामना त्यांच्या माध्यमातून खेळवला जाईल. या सन्मान आदरणीय गणेशजी शेटके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. चला मिसा टायटन्स. चला शिरगावचे पेट्रोल भाई ज्यांना नाव देण्यात आलेलं आहे, अबी. चला टॉस साठी प्लीज या लवकर, कारण एक सामना आपल्याला आणखीन एक खेळवायचा आहे. आयोजक आम्हाला ज्या सूचना देतील की तो सामना किती षटकांचा होईल, 4 ओव्हरचा. कारण कल्पक रायझिंग स्टार हा संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेला आजच्या दिवसामध्ये, आणि प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर तो संघ थोडासा मी तर म्हणेन बॅकफुटवरती आहे. अजून एकही पॉइंट त्यांच्या हाताला लागलेला नाही आहे असंच म्हणावं लागेल. चला या लवकर. मिसा टायटन्स कॅप्टन. चला मोहन पाटील सुद्धा आलेले आहेत कॅप्टन, आणि आपण गणेशजी शेटके साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. टॉस होणार आहे या ठिकाणी. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सागर एरमाळी आणि त्याच्या साथीनं राहुल. हॅलो चेक. याच दरम्यान आपण पाहतोय संतोषजी लोंढे साहेब, त्यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या माझी केक्सचे ओनर आहेत, आणि आपण पाहतोय चविष्ट असं केक्स त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. युनिक केक्स असतात त्यांच्या माध्यमातून. तर या आपण संतोषजी लोंढे आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि राहुल आणि सागर. स्ट्रायकेटला सागर, नॉन स्ट्रायकेटला राहुल, आणि पहिले षटक हाताळण्यासाठी बंटी. बॅच ऑन. 54 धावांची गरज. पहिला बॉल स्लोवर पद्धतीचा, गती थोडीशी कमी केली आहे. सागर हिरमाळीच्या विरोधात टाकण्यात आलेला बॉल डॉट बॉल, ब्लाइंड स्ट्रोक होता. अर्थातच अप्पर कटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता अपिशान पणीश, परंतु या ठिकाणी संपर्क नाही आहे. राऊंड विकेट. हो, आणखीन एक डॉट बॉल. स्ट्रॉंग अपील. फलंदाज झाला बाद. परतावा लागणारे सागर हिरमाळीला. धक्का क्रमांक पहिला. टीम छावा टायटन्स संघाला फलंदाज बाद. जो झेल कॅरी करण्यात आला त्यानंतर बंटीचं सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळतंय. बंटीला माहिती आहे जरी सोन्याचा भाव कमी जास्त होत असेल तरी सागर इरमाळीच्या विकेटची किंमत त्यांना माहिती आहे. सध्या 81,000 रुपये प्रति तोला सोन्याचा भाव आहे, परंतु त्याहीपेक्षा क्रिकेटमध्ये एका खेळाडूची किंमत फार महत्वाची आहे. छावा टायटन्स संघाला आपण पाहतो एक मोठा सुखद धक्का दिलेला आहे.
सागर इरमाळीच्या स्वरूपात. डॉट बॉल नंतर विकेट. संघाची धाबसंख्या 0. लॉस ऑफ 1 विकेट. चोपन्न धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. न्यू बॅटर न्यू बासमन सतीश इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला मैदानामध्ये दाखल झालेत. 54 धावांची गरज आहे. 53 धावा आहेत. शेवटचा बॉल डॉट जरूर आला, तो गोलंदाजाच्या नावावरती होता. ओ फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. कडे कडे स्ट्रोक आपण पाहतोय. अंपायर सिग्नल 6 रन. मात्र या डावाची सुरुवात आपण पाहतोय. जसं सतीश मैदानावरती आला तसं मात्र 6 धावेने संघाचं खातं खोलण्यात आलेलं आहे. षटकाराने स्वागत केले. बंटीचा आपण पाहतो पुन्हा एकदा फुलटॉस बॉलला दिशा दिली कव्हरच्या दिशेने आणि हा बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतात 4. डॉट त्यानंतर विकेट आली. षटकार चौकार अगोदर ताकद त्यानंतर नजाकत आणि आता धावा येत आहेत. हेच दाखवले छावा टायटन्स या संघाच्या खेळाडूने. मैदानामध्ये दाखल झाला सतीश. तसं मात्र फटकेबाजी द्या करण्यात आली आहे. हो आणखीन एक चपराक लगावली आहे. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट स्वीपर रिजन मध्ये. बॉल सीमा पार. आणखीन एक सतीशचा वार. गोलंदाज बंटीच्या विरोधात आलेला चौकार. हा सुद्धा बॅटर आपण पाहिलं तर 40+ आहे. पुराणे चावल अर्थातच ओल्ड इज गोल्ड. अनुज आपण नेहमी म्हणत असतो की जुनं ते सोनं असतं. आणि सागर बास झाल्यानंतर मात्र काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती करतात सतीश. षटकार चौकार चौकार संघाची धावसंख्या 14. 54 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हे टार्गेट सेट करण्यात आलंय. ओ फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. स्वतःवरती थोडेसे नाराज आहे सतीश. अगदी आपण पाहतोय संघाची धावसंख्या स्थिर. पहिल्या क्रमांकाचं षटक संपन्न झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धाव आहेत 14. जरी सागर बाद झाला तरी मात्र एक चांगला स्टार्ट मिळालाय तो छावा टायटन्स संघाला. 54 धावांची गरज म्हणजे पहिल्या षटकामध्ये 14. आता या मॅच मध्ये इक्वेशन शिल्लक आहे 24 बॉल 40 धावांची गरज. चोवीस बॉल आणि आता 40 धावांची गरज आहे. चोवीस बॉल 40 धावांची गरज आहे. चला खेळाडू कक्षातून कोणी आवाज करू नका. पाण्याची जास्त आवश्यकता असेल तर एकदाच तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक देण्यात येईल. लक्षात असू द्या. लवकरात लवकर पाणी या ठिकाणी त्याची पूर्तता करा. आणि या ऐकूया आपण आपल्याकडे वेळ येतोपर्यंत DJ बॉबीच्या माध्यमातून एक चांगलं संगीत.
षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. 14 धाबा धाव फलकावत या मॅचच्या दिशेने आपण जाऊ ऑन गोईंग मॅच कडे. अत्यंत सामना इम्पॉर्टंट आहे. डू ऑर डायची मॅच आहे. ओ या दरम्यान लॉंग ऑनच्या दिशेने उडवला बॉलला. बॉल चालला सीमा पार. शतरक्षक होते बनतील परीक्षक. आणखीन एक षटक्या. बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलंय. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये आशिष आलेत. आशिषचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. राहुलच्या बॅटमधून षटकार. धावा संख्या धाव फलकावरती 20. 54 धावांची गरज या मॅच मध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. लाईन चांगली या स्पॉट कडे पाहत राहिलेत. अत्यंत चांगला चेंडू सुरेख चेंडू टाकण्यात आलाय. लगेचच कमबॅक षटकारानंतर आपण पाहिलं तर धावा संख्या स्थिर आहे. 20 धावा धाव फलकावरती 20 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 मध्ये आपण आहोत. षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलं आशिषने. करावं लागेल दोन्ही संघाच्या वतीनं फाट मेहनत. ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका आहे. डीप मध्ये बॉल चालला. शतरक्षक उपस्थित होत आहेत. तोपर्यंत थोडंसं फंबल क्रिकेट पाहावं लागेल. अंपायर सिग्नल OUT. फलंदाज होईल रन आउटच्या स्वरूपात बाद आणि धक्का दुसरा लागेल टीम छावा टायटन्सला. फलंदाज बाद. दोन षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने दोन मोठे धक्के देण्यात आले आहेत. पहिल्या षटकामध्ये सागर इरबाळी बाद झाला आणि त्यानंतर ज्या सतीशच्या बॅटमधून चौकार षटकार चौकार अशी बॅटिंग होत होती तो सतीश मात्र मी तर म्हणेन काही गरज नव्हती. आणि हा प्रश्न पडला असेल आता सर्वच पाठीराख्यांना सुद्धा. राहुल आणि सतीश मध्ये ही चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली आहे. मैदानापती मयूर येतात. मयूर जाधव. धावत संख्या धाव फलकामध्ये एकंदरीत 21. लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज सचिन आशिष. पुढचा बॉल ऑन साइडला वळवलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो डीप मध्ये बॉल चालला. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नाही आहे आता. मात्र कदाचित त्या मागच्या विकेट मधून काहीतरी शिकण्यासारखं होतं आणि सतीश ची मोठी विकेट मात्र त्यांनी गमावली आहे. आता फक्त सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. सिंगल मध्ये ऍड होईल आणि आता 22 धावा या धाव फलकामध्ये आपण पाहतोय. 54 धावांची गरज आहे. 54 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 20 बॉल आणि आता 32 धावांची गरज आहे. 20 बॉल 32 धावा या मॅच मध्ये. ओ सेन्सिबल क्रिकेट. अगदी आपण पाहतो डिफेन्सिव्ह पवित्रा घेतलाय. डायरेक्ट हिट. हो क्या बात आहे. फलंदाजाकडे होईल बाद. राहुलला सुद्धा परतावा लागणार आहे. ज्या राहुल आणि सतीश मध्ये तुम्हाला कॉर्डिनेशन पाहायला मिळालं नाहीये तिथे सतीश बाद झाला. परंतु आता मयूर आणि राहुल मध्ये सुद्धा हे चित्र आपण पाहतोय. फलंदाज राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक धक्का छावा टायटन्स टीमला. फलंदाज बाद. एका पाठोपाठ फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल आशिषचा. चला सामना थोडासा स्पीडअप करा. फलंदाजांना सुद्धा विनंती राहणार आहे कारण आणखीन एक मॅच आपल्याला 4 षटकाची कव्हर करायची आहे. कारण त्या मॅच या पॉइंट टेबलचे सुद्धा काही
महत्व नाही आहे तरी सुद्धा आपण शेवटचा सामना या ठिकाणी कव्हर करणार आहोत. जी फॉर्मॅलिटीज आहे SPPL लीग फॉर्मॅटची ती मात्र इथे कंप्लीट केली जाईल. बॉल चाललाय कबा पॉइंटला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक बेगाने पुढे आले आणि शेवटच्या क्षणाला पॉज देत असताना धाबा मिळाल्या दोन धाबीच्या मदतीने संघाची धाबा संख्या धाव फलकामध्ये पुढे चालली आहे. 24 24 धाबा षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय आणि आता 18 बॉल 30 धाबांची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. 10 ची सरासरी आस्किंग रन रेट असणार या मॅच मध्ये. प्रति षटकामागे रिक्वायर रन रेट आपण पाहिलं तर 10.00च्या सरासरीने या धाबा बनवाव्या लागणार आहेत. 18 बॉल 30 ची गरज. जर गोलंदाज चमकला तर मात्र पुन्हा एकदा मराठा लायन्स संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल आणि जर बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर धुवाधार बॅटिंग जर झाली तर हा सामना लवकर फिनिश करेल छावा टायटन्स. अठरा बॉल 30 धावांची गरज या मॅच मध्ये. बरोबर उद्या 8 वाजता पहिला सामना चालू होणार आहे. आज थोडासा लेट आपण या ठिकाणी झालो कारण त्याला की पहिला दिवस पाहुणे थोडेसे लेट या ठिकाणी उपस्थित झाले त्या कारणास्तव आपण पहिला सामना थोडासा लेट खेळवला आणि आज आपण थोडेसे लेट जरी झालो तरी मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण एकदम बरोबर आहोत हेच म्हणावं लागेल. परंतु उद्या मॅच या ठिकाणी एक्स्ट्रा आहेत. एकंदरीत 10 मॅचेसचा शेड्यूल उद्याचा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. 18 बॉल 30 ची गरज. एक एक्झिबिशन मॅच सुद्धा आहे. प्रेक्षणीय लढत सुद्धा होणार आहे उद्या. एका बाजूला महाराष्ट्र पोलीस आणि दुसऱ्या बाजूला शिरगाव 40+. हो बाटची कडा फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागलाय. 1 मोर विकेट डाऊन. परतावा लागेल छावा टायटन्स टीम मधून फलंदाज मयूर जाधव. बॅक टू द पॅव्हलियन. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. नक्कीच आपण पाहतो जे ग्रुपचे अध्यक्ष आहेत अनिकेत. 17 बॉल 30 धाबांची गरज आहे. विकास पाल यांचं सुद्धा ATM आता ऑन आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. राऊंड विकेट गोलंदाज बंटी. ऑन साइडला पळवलाय. फ्लिक ऑफ द रिक्स. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वायर लेगला आलेला पहिला चौकार. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ग्रुपचे अध्यक्ष आहेत. ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये. एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या पद्धतीने संघाची धाबा संख्या दा फलकावती 29 धाबा. 54चा भान. सागर हिरमाळी पास झाला. राहुल माघारी परतला. सतीश मयूर जाधव असे 4 फलंदाज माघारी परतलेत. आता मिथिलेश आणि त्याच्या साथीने अनिकेत चांगली गोलंदाजी करतात. बंटोला तुम्ही पाहतायत. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना
शॉर्ट ऑफ लेन लाईन चांगली आहे. स्लोबर पद्धतीचा बॉल मीडियम पेसरा गोलंदाज आहे. फशबी गोलंदाजी करतात. सागर येरमाळीला पहिल्या षटकामध्ये असे चेंडू टाकण्यात आले. पहिला चेंडू डॉट त्यानंतर त्याला बाद करण्यात यश आलं बंटी या गोलंदाजाला आणि एक मोठी विकेट त्यांनी सेलिब्रेशन त्यांनी केलं. सागर बाद झाल्यानंतर राऊंड विकेट. ऑन साइडला वळवलाय बॉल चालला मिथिलेच्या बॅट मधून पुन्हा एकदा फाईन लेगला बीट करत एक टप्पा घेत बॉल सीमा पार फाईन चौकार. चौकारानंतर मात्र संघाची धावसंख्या जबळ जबळ पोहोचली ती 33 वरती. येणारी 13 बॉल शिल्लक आहेत आणि आता 13 बॉल मध्ये तब्बल 21 धावांची गरज. 21 रन्स टू विन फ्रॉम 13 बॉल्स. सामना बॅलन्स आहे. शेवटच्या बॉलवरती जर चौकार षटकार आला ना तर सामना आणखीन क्लोज होईल. छावा टायटन्स. शेवटचा बॉल आणि फटका अप्रतिम पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मी मगाशी सांगितलंय जर शेवटच्या बॉलवरती चौकार षटकार आला तर सामना क्लोज होईल. क्लोज एन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळेल. छावा टायटन्स टीमच्या वतीनं 13 बॉल 21 धावांची गरज असताना आता येणारे 12 बॉल 15 धावांची गरज. छावा टायटन्स तर दुसऱ्या बाजूला मराठा लायन्स अशी मॅच विद्यमान सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अतिशय क्रिकेटचा थरार आता SPPL 2025 मध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. 12 बॉल 15 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय निर्णायक षटकामध्ये पंकज या गोलंदाजाचा वापर करण्यात आलेला आहे. ऑफिशियल कॅमेरामॅन आमचे गणेश जे चॉकलेट बॉय आहेत. टेन क्रिक लाईव्ह टेलिकास्ट आहे. समोरच्या कॅमेरावरती आमचे सौरभ आहेत त्यांचं विशेष कौतुक. 2 ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत. ऑफिशियल अपडेटर आमचे रोनक आणि अपडेटर संदीप यांना तुम्ही पाहतायत. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे या वाहिनीच्या माध्यमातून. फार कमी वेळेमध्ये आपल्या नावाची छाप त्यांनी सोडलेली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्राला भाग पडलं दखल घेण्यासाठी टेन क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीने आणि चांगली कामगिरी क्वालिटी विथ क्लिअरिटी आहे. 12 बॉल 15 ची गरज आहे. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. गोलंदाज पंकजचा पहिला बॉल डॉट पाहायला मिळालाय आणि आता मात्र 11 बॉल 15 धावांची गरज. समीकरण पुन्हा एकदा बदललाय. या मॅचच्या मागे काय गुपित लपलंय. बॉल लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. जबरदस्त झेल टिपण्यात आलाय. फलंदाज झाला बाद. अध्यक्षाला परतावा लागणार आहे. बॅक टू द पॅव्हिलियन.
होती है, पंखों से कूच रहे होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. 12 बॉल 15 ची गरज असताना पहिले सुरुवातीला 2 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाहीये, म्हणजे समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 10 बॉल 15 धावांची गरज. 10 बॉल 15 धावांची गरज. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झाला विनोद. नॉन स्ट्रायकरला मिथिलेश आहेत, ज्यांनी शेवटच्या बॉलवरती षटकार मारला होता तोच मिथिलेश नॉन स्ट्राईक एंडलाय. 10 बॉल 15 धावांची गरज. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव, संघर्ष दोन्ही बाजूने वाढलेला पाहायला मिळतोय. प्रत्येक संघाला वाटतंय की मी जिंकावं आणि याच उद्देशाने हे प्रयत्न चालू आहेत. ऑन साईडला पण पाहतो बी शेप मध्ये पटका चाललाय. एक कंप्लीट झाली आहे. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे, कारण मिथिलेशच्या बॅटमधून जो षटकार आला तो निर्णायक होता. या सामन्याचं टर्निंग पॉइंट होतं आणि आता मात्र त्या सामन्याला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न ज्या मिथिलेशने केलेला आहे त्याच मिथिलेशला हा सामना संपवायचा आहे. 9 बॉल आणि आता 14 धावांची गरज. 9 बॉल 14 धावा. गोलंदाज आपण पाहतो पंकज चांगली गोलंदाजी करतायत. ऑन साइडला फटका चांगला दर्जेदार. स्टोक क्षेत्ररक्षक जज करतात. झेल ड्रॉप. ही कॅच होती की ही मॅच होती याचं उदाहरण तुम्हाला ज्वलंत पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या काही पुढच्या बॉलवरती संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकले. टीमची टोटल स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 54 धावांचा आव्हान आहे. 42 वरती संघ पोहोचलाय. विजयासाठी आता मात्र 8 बॉल 12 धावांची गरज आहे. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल चाललाय सीमा पार. जणू काही बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या भन्नाट वेगाने बॉल सीमा पार. 4. बंटो होते, 2 खेळाडू होते. दोघा खेळाडूंच्या जाळं मात्र फाटकं निघालंय असंच म्हणावं लागेल. 100 रुपयाचं पारितोषिक आयोजन कमिटीच्या वतीने देण्यात येईल. शुभम पवार त्यांचा सत्कार सुद्धा केला जाईल. ज्या धावा वाचवायच्या त्या मात्र धावा प्रतिस्पर्धी टीमला दिल्या जात आहेत. ओ लाईन चांगली आहे. स्लोबर पद्धतीचा बॉल नकल चेंडू टाकण्यात आलाय. शेवट गोड केलाय गोलंदाजाने. आता मात्र 6 बॉल विजयासाठी 8 धावांची गरज. सहा बॉल 8 धावांची गरज या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. अत्यंत सुंदर सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका चुकवणारा सामना आहे. 6 बॉल 8 धावांची गरज. जर मात्र हा धावा चेस केल्या तर किमान 1 पारितोषिकाचा हकदार बनेल छावा टायटन्स. जर ह्या धावा डिफेन्स केला तर 1 पारितोषिकाचा हकदार बनेल मराठा लायन्स संघ. दोन्ही संघाचं अस्तित्व पणाला लागलेले. आता स्वीट अँड शॉर्ट मीटिंग मराठा लायन्स संघाची बोलवण्यात आलेली आहे. 6 बॉल 8 धावांची गरज असताना चला जास्त वेळ घेऊ नका. प्रचंड वारा आहे. कदाचित आपण पाहतोय ज्या दिशेने वारा त्या दिशेने मारा. समीकरण सोपं होईल छावा टायटन संघासाठी. 6 बॉल 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सरप्राइजिंग मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. मैदानामध्ये तुम्हाला नेट टू नेट फाईट पाहायला मिळते दोन टीम मध्ये. ड्रिंक्स ब्रेक मिळणार नाही. आता 6 बॉल 8 ची गरज. 3 षटकानंतर जो ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला देण्यात येतो तो फक्त केवळ एकदाच असतो, लक्षात असू द्या. आता संध्याकाळचं वातावरण आहे. हळूहळू आपण पाहतो सूर्य देवता सुद्धा पूर्वेकडून पश्चिमेला चाललेली आहे. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज मॅक. 6 बॉल 8 धावांची गरज. जर हा सामना डिफेंड केला गोलंदाज मॅकने तर शुभम पवार यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील क्षेत्ररक्षकांना. मराठा लायन्स टीम जास्त वेळ तुम्ही घेत आहेत.
शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज मॅक, स्ट्रायकिंगला फलंदाज विनोद. 6 बॉल 8ची गरज. पहिला बॉल कबाच्या दिशेने, कबा पॉइंटला बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील 4 4 4. हिरमाळीने दिलेला कानमंत्र या ठिकाणी उपयुक्त ठरलाय. बॅटिंग करत असताना छावा टायटन्स टीमला म्हटलं जातं ना, संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर ये जग हंसता है वही एक दिन इतिहास रचता है असं म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थाने सागर हिरमाळीने जो दिलेला कानमंत्र होता अनुज, आणि तो कानमंत्रात आपण पाहिलं तर या संघाला फार उपयुक्त ठरलेलं संजीवनी देण्याचं काम केलेलं आहे. पहिल्या बॉलवरती 4 आला, त्यानंतर डॉट बॉल. आता मात्र येणारी 4 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 4 धावांची गरज. बॉल रन इक्वेशन. बॉल आणि 4 धावांची गरज. राऊंड विकेट. गोलंदाज आपण पाहतो मॅक. धावा वाचवल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल शुभम पवार यांच्याकडून. शेवटचा काही चेंडूंचा सामना करायचा आहे. 4 बॉल 4ची गरज असताना आपण पाहिलं तर एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या फलकावती 51 धाबा, 50 अप, 54 धाबांचा आबाण. आणि आता मैदानावरती आपण जर पाहिलं तर वादळ आलेलं आहे. कदाचित वादळापूर्वीची ही शांतता तर नव्हे ना असंच म्हणावं लागणार आहे. चौकार षटकार आल्यानंतर हा सामना फिनिश होईल का? 3 बॉल 3ची गरज. चौकार षटकाराने हा सामना फिनिश होईल का असा प्रश्न निर्माण झालाय, कारण जे वादळाचे संकेत देण्यात आलेले आहेत या मॅचसाठी. गोलंदाज आपण पाहतो मॅक. 5 ओव्हरला 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ मराठा लायन्स संघाने घेतलेल्या लक्षात असू द्या. प्लीज कॉपरेट करा आयोजकांना. ओ स्कूप करण्याचा प्रयत्न मागे चालला आणि आता इथे सेकंड साठी पलटले. 2 धावा आणि मिसफील्ड पाहायला मिळाली. चेंडूची फेकाफेक आणि आता 3 बॉल 3 धावांची गरज असताना या 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्यात. धावा मिळतात छावा टायटन्स टीमला. आता फक्त एका धावेची गरज. अनिकेत भरपूर खुश आहेत, सागर हिरमाळी भरपूर खुश आहेत. आणि आता 2 बॉल 1 धावेची गरज. दोन बॉल 1 धावेची गरज. आणि शेवटचा बॉल विजयी धाव. सामना जिंकलाय छावा टायटन्स संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम मराठा लायन्स. चला डीजे बॉबी.